किती दिस झाले ना तार न पत्र. इसरलीस वय बहिणीला. असं लांबूनच बोलत बसणार आहेस वय. ये की जवळ ये अशी. वाळली ग पोरगी. आणि तुम्ही व भाऊजी इतके दिवस विसरलात ना आम्हाला. एक मेहुणी हाय आपली. विसरलात ना. अगे असं लांबूनच बोलत बसणार आहेस वय. ये की जवळ. आलं मोठं. ये की. नाही म्हणलं तुमचं झालं असेल तर जरा आमच्याकडे पण लक्ष द्यावा. आम्ही पण आहेच किट मध्ये. नाही 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 पाहुणा हवा असं कसं बोलताय. आता मी बोलणारच होते तुमच्या बरोबर. कधी बोलणार होते स्किट संपल्यावर. एक 11 पानावर एंट्री दिली आज आम्हाला. तरी मी यांना सांगत असतो का मला ना पहिला एकदम पहिला बोला ओपनिंग बॅट्समन म्हणून. मग मी कशी बॅटिंग करतो बघा. अरे अर्धा तास सोडत नाही माईक मी. अर्धा तास एकटा माणूस सोलो. हा तेच नकोय. मग? तुम्ही ओपनिंगच करायला नकोय. कारण तुम्ही एकदा गेला ना ओपनिंग करायला किंवा तुमचं निव्वळ ऋषिकेश जोशी सारखं होतंय. एकटेच राहताय बडबडत आणि मग विंग घेतल्या नुसते पाकिट घेऊन जात आहेत घरी. मी काय का आता या आपण इकडे गप्पा मारूया. आतमध्ये जाऊया. तुम्ही इथं गप्पा मारा. पाहुणा आलेच बरं का. काय अय साडू काय झालं. मला शिवी द्यायची नाही. साडू म्हणलं तुम्हाला काय कळलं? अरे हा, मला वेगळंच ऐकायला. अच्छा तुम्हाला काय वाटलं मांजरेकर झालेत का तुमच्या. तेच म्हणतोय. बाकी कसं आहे तुमचा पांढरा तांबडा. नाही 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 कसं आहे ना पांढरे जास्त आहे पण तांबडे जरा कमी आहे. म्हणून तर फॉलिक ऍसिड चालू आहे माझं. काय फॉलिक ऍसिड गोळ्या. नाही, काय पांढरं चांगलं आहे. तांबड्या पेशी कमी आहे. पेशी बद्दल नाही बोलत आहे. तुम्ही ना पहिलेपासून एकदम म्हणजे ना बावळटच आहात. पारू अगं पारू आहेस का ग. आले कोण. पारू आहेस का. हा कोण म्हणायचं तुम्ही. मी मृणाल. कुठून येतो ग एवढा कॉन्फिडन्स. मृणाल बनकरच नाव आहे माझं. मृणाल बनकर. 20 रुपये द्या ना. 20 रुपये. स्क्रिप्ट वाचली कर तू. स्क्रिप्ट वाचली. वहिनी मी हा इकडे बघून बोल. वहिनी 20 रुपये द्या. 20 रुपये. ए तुला काय लाज बीज आहे का नाही. बायको तिकडे काम करते कष्ट करते आणि तू माझ्या बायको 20 रुपये मागते. आपला मागतोस कशाला पाहिजे 20 रुपये. दे चपटीसाठी. 20 रुपये चपटे मिळते का. हा कुठं पाठी. इकडे या. तुझ्या नवऱ्याला तिकडे घे. त्याला मी तिकडे विकतो. चपटी घ्यायला चालले. खोकल्याचं औषध घेतलं तर बाथरूम मध्ये 3 वेळा पडतात ते. नाही तर काय चपटी घ्यायला चालले मोठं. अवघड झाले माझं जीवन तर. हा सांगते. तू एवढी घेत नको जाऊ ग. नाही ग. अशा नवऱ्याला दिवस रात्र तोंड द्यावं लागतं. मग माझा बी वास येतो तोंडात. मी नाही घेत. तुला म्हणून सांगते एवढा वैताग आणला या नवऱ्यानं. दारू सुटच ना त्याची. कुठंतरी एक बाबा आहे म्हणे 10 दिवसात दारू सोडितो. तिकडे पाठवलं याला. 10 दिवसानंतर तो बाबा व्यसनमुक्ती केंद्रात. त्याची दारू कोणीतरी सोडव म्हणजे झालं बाई. दारू बंद झाली पाहिजे हे मात्र खरं आहे. पेट्रोल पाजा पेट्रोल त्यांना. याला पेट्रोल पाजलं तर दारू बंद होईल. अरे अख्खा देश बंद झाला पेट्रोलच्या पायी. दारू का नाही बंद. मग तुम्ही कशा पाय आला इथं. अरे हा ते राहीलच. अगं मला जरा माहेरी जायचंय. माझी पुतळ्याची माळ तुझ्याकडे ठेव. याचा काही भरोसा नाही. अगं ह्यो आहे ना घरातल्या एक एक गोष्टी इकायला. होय. अगं घरातले कांदे इकून दारू पिला गे. बिना कांद्याचं डोळ्याला पाणी आणलं या माणसानं माझ्या. म्हणून म्हणले पुतळ्याची माळ तुझ्याकडे ठेव. पुतळ्याची माळ. याचा काही भरोसा नाही. चोर आणि हो. तो चोर आहे. आणि तू काय करतेस ते माहित नाही कोणाला. सांग कुठल्या पुतळ्याची माळ चोरून आणलीस. कोण आहे ती. बहीण आहे माझी.
अजिबात टेन्शन घेऊ नको हा फक्त कलर आहे तिच्याकडे बाकी सगळं तुझ्याकडे आहे हा अजिबात टेन्शन घेऊ नको ए काय म्हणली ग शिरसाट तोंडे तोंडी म्हणू नको ए हे रे माहिती ना माझं नाव काय काय मृणाल बनकर नाव आहे माझं मग बाबांचं नाव तोंड ठेवायला पाहिजे होतं का मृणाल तोंड बंद कर पाहिलं का कशी? झालंय तुझं का झालं एवढी पुतळ्याची मन नीट सांभाळून ठेव वय वय ए पियाताड्या वय माझ्या अगं भाई तुम्ही आलात होय मला वाटलं आमच्या शेजारी बाळ्या राहतो बाळूराम त्याला आम्ही लाडान बाळ्या म्हणतो अच्छा हा हा बाळूला लाडानं बाळ्या मग आम्हाला पण काहीतरी नाव ठेवा की लाडानं हा बाळूला आम्ही शॉर्टकटमध्ये बाळ्या म्हणतो तुम्ही छक्कड राव मग तुमचं नाव नाही नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे तुम्ही काय बी म्हणालात तरी क्वाडच वाटत तुमच्या तोंडातून धनी घरी नाहीत कशाला आलाय सा म्हणूनच तर आलोय धनी नाही ना आता एवढं काय आता समजा सांगावं लागेल का कुठे जाणार नाही 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 धरा नाही 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 असं करू नका असं नका तुम्हाला तुमने शेर को टीवी में देखा होगा फिल्म में देखा होगा रानीच्या बागे में देखा होगा लेकिन शेर को जंगल में चलते हुए नहीं देखा होगा शेर को कभी शिकार करते हुए नहीं देखा होगा नाजुक मृणाल कुलकर्णी का गोरा गोरा कोमल हाथ नहीं है ये सुनील शेट्टी और मिथुन से लड़ा हुआ ये मोहन जोशी का ओबड हाथ है अरे तुला बाप भाऊ नाहीत का घरात वरचा बघतोय र वरचा बघतोय लक्षात ठेव वाटोळ होईल तुझं आता माझी सटकली आली रे आली आता तुझी पाळी आली ए साला क्या बोलता अरे काय बोलतो वाटतोय धावून ना जरा मैं ड्रायव्हरचा काम इथले मेरा नाम है बाजीराव सिंगम काय केलं शेवटी अजय देवगन मैं ड्रायव्हरचा आहे काम इथले मेरा नाम बाजीराव सिंगम आईला जादू सोडणार नाही तुला चक्कर